काय सांगणार या मंदिराबद्दल? हे पूर्वीचे पांडवांचे काळातलं आहे मंदिर. इथून एकविरा आपल्या लोणावळ्याला गेलेली आहे चालत. देवलाच्या वरती तिचे पाऊल उठलेले आहेत. चला आलोय आता डोंगराच्या वर जो गुफा आहे त्या गुफेमध्ये एकविरा आई स्वयंभू प्रकट झालेली आहे आणि त्याच्या वरच आपल्याला उमटलेले पायाचे ठसे बघायला मिळतात. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग आणि नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आजपासून नवरात्रीचा सण सुरू होत आहे आणि येणाऱ्या 9 दिवसामध्ये आपण देवी मातेची पूजा करणार आहोत, आरती करणार आहोत, गरबा, डान्स, भरपूर काही धमाल मस्ती करणार आहोत. तर इकडे उमा मॅडम आहे. उमा मॅडम, काय चालू आहे? आपल्या मसाल्याची ऑर्डर वगैरे लिहून घेते आणि मी बघत होते समोरची सोसायटीमध्ये देवीचं आगमन होणार आहे ना, तर देवी माता आज येणार आहे म्हणून सर्व महिला मंडळी आज बघा पूजा करायला, वेलकम करायला आल्यात. बघा आज येल्लोच आहे काय? आणि 9 दिवस 9 वेगळे वेगळे कलर असतात. आज येल्लो कलर आहे. आणि आपल्याला ज्या काही आपण ब्लॉग टाकला होता टूना फिश पिकलचा, त्याच्यासाठी भरपूर साऱ्या ऑर्डर्स आल्यात. त्या सर्व उमा रेडी करत बसलेत आणि सर्व ऑर्डर आजच पाठवणार आहेत आणि ज्या आज नाही पाठवता येत त्या आपण कुरिअर करणार आहोत ना. भरपूर साऱ्या ऑर्डर दिल्यात तुम्ही. आणि कोणाचा आला काय रिस्पॉन्स? आला काय टूना फिश कोणाला? हो, चांगलं वाटलं त्यांना, म्हणजे प्रॉन्स सारखंच त्यांना आवडलं, बोलले ते मस्त आवडलं. आणि आणखी एक मित्र आलेला आपल्या किचनमध्ये, त्याला पण आम्ही टेस्टिंगला दिला तेव्हा त्याला पण आवडला. आणि इकडे बघताय देवी माता आलेली आहे. जय. आणि त्याच्यासाठी स्वागतासाठी बघा फन्ना लावलाय त्यांनी. फटाके फुटणार, क्रॅकर्स फुटणार. समोरच फुटणार आहे आपल्या समोरच्या सोसायटी मधला तुम्ही देवी मातेचे आगमन बघताय बघा. शेरावाली माता आहे ना. जय माता, जय. मंडळी, देवी मातेचं आगमन वगैरे दाखवून आता आपण आलोय सिबिडी बेलापूरच्या डोंगरावरती, जिथेच महाकाली मातेंचं मंदिर आहे. तिथेच आशीर्वाद घेण्यासाठी, म्हणजे आपला 9 दिवस फलांवरती, दुधावरती आपला उपवास असतो, तेच देवी मातेला प्रार्थना करण्यासाठी आलो. सेवा संत जय महाकाली मंदिर हे बघा, खूप सुंदर पाषाणी देवी आहे. आणि आता तुम्हाला नवरात्रीच्याच दिवशी महाकाली पाषाणी देवी मातेचं दर्शन घडवतो. बोला महाकाली माते की जय. बघा कसा आहे ना गाभारा. डोंगरामध्येच स्वयंभू प्रकट झालेली देवी दिसते तुम्हाला. इकडे दत्तासाहेब आहेत जे पुजारी आहेत मंदिराचे. नमस्कार आणि नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर काय सांगणार मंदिराबद्दल? कधीपासून आहे तुम्ही बघताय? 40-45 वर्ष झाली सिबिडी मंदिरात. कारण सिबिडीमध्ये 2 मंदिर होते, एक नागेश्वर मंदिर आणि महाकाली मंदिर. हे नंतर हे नवीन बांधलं 2007ला. ही जागृत देवी आहे. बरेच नवसाला पाहुणे भरपूर लोक येतात. नवरात्रात देव मानतात ते लोक येतात. हां, ते आमच्या बहिणीच्या इथे आलेली, आमच्या मोठ्या बहिणीच्या. तेव्हा पहिले पत्र्याचं होतं, नंतर मग दगडाचं बांधलं. मग 2007ला RCC केलं. हे मंदिर मेन म्हणाल. हा, प्रगत महाकाली. चला तर मंडळी, बेलापूरवरनं आता डायरेक्ट आपण आलोय मोऱ्यामध्ये एक प्रसिद्ध एकविरा मातेचा देवस्थान आहे. तिकडेच दर्शन घेण्यासाठी. नवरात्रीमध्ये कुठं प्लॅन करताय तुम्ही एकविराला जायचा तर आपल्या उरणमध्येच मोरा रोडला एकविरा देवी आईचं मंदिर आहे, तिकडेच तुम्हाला दर्शन देण्यासाठी आलोय. दर्शनाला जाताना आणखी एक देवी मातेचे तुम्हाला दर्शन करायला मिळतंय. बोला शेरावाली माते की जय. मंदिर बघाल तर तुम्ही एकदम डोंगरामध्येच, म्हणजे गाभारा जो आहे देवी एकविरा मातेचा तो एकदम डोंगरामध्येच आहे आणि स्वयंभू प्रकट झालेली एकविरा आई आहे. आणि याची जर कहाणीबद्दल तुम्हाला सांगायला गेलो तर एकविरा आई इकडनं चालत गेलेली आहे ना रे मित्रा. तर ते पण तुम्हाला जे उमटलेले निशाण आहेत देवी एकविरा मातेचे पायाचे निशाण आहेत ते पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय. पण तुम्ही आता देऊळ बघताय बघा, म्हणजे पावसाळा सुरू आहे, काल पण पाऊस पडलाय आणि धबधबे या मंदिरामध्ये वाहतात. हे बघा डोंगरावरनं पाणी येते, पाण्याच्या बाजूलाच तिथे गाभाऱ्यामध्ये एकविरा आई बसलेली आहे. पूर्ण एकदम थंडगार वातावरण आहे इकडचं. आणि सुरुवातीलाच पायथ्याशी देऊळ आहे बघा. इकडे बघा पायथा मंदिर दिसतंय तुम्हाला. बोला एकविरा माते की जय. आणि इकडे या धबधब्याच्या मधूनच जर मुसळधार पाऊस असेल तर इकडनं या धबधब्यामधूनच, झरण्यामधूनच आपल्याला मंदिराला जायचं आहे.
खूप सुंदर परिसर आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे. इकडे दरवर्षी भंडारा पण होत असते. आलोय जिथे भंडारा सुरू आहे बघा, आणि इकडे निलेश आहेत जे भंडाऱ्याचं जेवण बनवत आहेत बघा. दररोज भंडारा असते का यो? हा, दररोज असते. म्हणजे किती वर्ष झाली भंडारा करता? आता तरी 10 वर्ष होत 10 वर्ष झाली. अख्खे गावकीचा भंडारा असते का प्रत्येकाचा असते? आज माझा घाल, दुसरा बोलते माझा जेवण कर, असं म्हणजे दोन्ही टाइम, दुपारी आणि रात्री. संध्याकाळी उपास असते ना. बरोबर, लोकांचे उपास असतात त्यांच्यासाठी बघा प्रसाद म्हणून आपण भंडारा ठेवतो ना. आणि काय बनवतो हे? कसली भाजी आहे? मटरची भाजी आहे. मटर बटाटा. हा, मटर बटाट्याची भाजी. तरी किती भक्त जेवायला येतात तरी नाही बोललं तरी? गाव येते, कुठला आणि कुठला पण येते, सर्व येते. प्रसिद्ध देवस्थान आहे ना, खूप प्राचीन. तरी किती वर्ष झाली असतील आपल्या मंदिराला? सांगता येत नाही. खूप पूर्वी म्हणजे 5 पांडवांच्या काळातले आहे ना? 5 पांडवाच्यातल्या पूर्वीचा हा यो पूर्वीचं देवस्थान आहे ना. चालेल चालेल, मस्त. त्यांच्याच भक्तांची सेवा करताना दिसतात बघा. महाप्रसाद तुम्हाला भंडारा दाखवला, आता मंदिर दाखवतो बघा. कसा एकदम डोंगरामध्ये आहे तो. बोला एकविरा माते की जय. तर तुम्ही लोणावळा कारलेला भरपूर वेळा गेला असेल, पण जर तुम्ही उरण साईडला येत आहे, भरपूर जण आपले मंडळी मासे वगैरे घ्यायला येतात, त्यांना जर तुम्हाला प्राचीन मंदिर बघायचं असेल एकविरा मातेचा, तर मोरा साईडला नक्की या. उरण आपल्या जेटीवरनं हार्डली 2 ते 3 किलोमीटरावरती आहे. नवरात्र आहे आणि नवरात्रीमध्ये तुम्ही गाभाऱ्यात बसलेली म्हणजे स्वयंभू प्रकट झालेली एकविरा आईचं दर्शन घेऊ शकता. हे बघा, हा डोंगरच आहे, गुफा आहे एक टाईपची, आणि त्याच्यामध्ये एकविरा आई आहे. एकविरा माते की जय. एकविरा माते की जय. चला तर दर्शन वगैरे घेऊन आलोय. खूप मन प्रसन्न होतंय एकविरा आईचा स्वयंभू रूप बघून. तर आपल्यासोबत निलेश आहेत जे भंडाऱ्याची तयारी करतायत, आणि आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की काय सांगणार या मंदिराबद्दल, कधीपासून तुम्ही बघताय आणि काय सांगत आलेत आपले पूर्वज? हे पूर्वीचे पांडवांचे काळातलं आहे मंदिर. आता हा एकविराचं मंदिर इथून एकविरा आपल्या लोणावळ्याला गेलेली आहे चालत. इथून बोलतात लोक, पूर्वीची लोक बोलतात असं. वरती देवलाच्या वरती तिचे पाऊल उठलेले आहेत, वाघा याचे, शिवाचे, वाघाचे आणि एकविराईचे. एकविराईचे पाऊल उठलेले आहेत. ते वरती आहेत, ते देवलाचे वरती आहेत. तर पूर्वीची लोक बोलतात. ओके ओके. म्हणजे हा मंदिर पूर्ण असं गाभाऱ्यात पाषाणीच पहिलेपासून आहेत, पहिलेपासूनच आहे. गुफा पहिलेच होती ना. आणि समोर वीर पण बघायला मिळते ना आपल्याला. हौद आहे यो, हौद आहे यो, हौद आहे मोठा. इथं पहिली पूर्वी बोलत, इथं उडी मारली काय घरापुरी जात असतील लोक, असे लोक बोलत पहिली. असतील. खूप प्राचीन मंदिर आहे. आणि हौद पण दाखवतो आता तुम्हाला. आणि इकडनं एकविरा आई वाघावरती बसून लोणावल्याला गेलं, एकविरा कारलेला पाऊल तिचे पाऊल उठलेले आहे, पाऊल उमटले, ते पण बघायला जाऊया. आधी आपण हौद दाखवूया त्यांना. चालेल, धन्यवाद माहिती देण्यासाठी. जो सांगत होते निलेश सर, जे कुंड बोलतात ना याला, पक्का खोल आहे का ह्यो? पक्का खोल आहे आतमध्ये. संपत नाही पाणी. बघा, पाणी संपतच नाही. मे महिना आला तरी नाही संपत, कधीच संपत नाही पाणी. आणि पूर्वज सांगायचे का इथे पाणी उडी मारल्यावर घारापुरीला जायचं. घरापूर्वी बोलत, आम्हाला माहित नाही आता. म्हणजे जे काय पूर्वज आपल्याला सांगत आले तेच सांगायचा प्रयत्न करतात. हे बघा, हाऊड गोरे पाण्याचा आहे ना का खारं? पाणी पियाला चांगला, बिस्लेरी शिवाय मिनरल वॉटर एकदम बिस्लरी पेक्षा भारी. डोंगरातला पाणी आहे, डोंगरातलं पाणी आहे बघा. मस्त मस्त. तो तुम्हाला हौद दाखवला. आता जर तुम्ही पायाचे ठसे उमटलेले, जे पायाचे एकविरा मातेचे पायाचे ठसे आहेत ते बघायला जात आहे, तर तुम्ही या मार्गाने जाऊ शकता. इकडनं पण जाऊ शकता, पण ते पाऊस पडल्यामुळे नाही जाता येत ना. इकडचे आपले लोकल मित्र आहेत ते सांगतात ही शॉर्टकट आहे, या झरण्याच्या वर जाऊ शकता, तुम्ही जाऊ शकता. पण आता जर तुम्ही येत आहे नवरात्रीमध्ये दर्शनाला, तर हा रस्ता आहे. हे बघा, एक तर भावी भक्ती आताच नुकताच आलेत उमटलेले पायाचे ठशांचे दर्शन घेऊन. माते की जय. काय नाव काय तुमचं? मयूर पाटील माझं नाव. आज मी पहिल्यांदाच आलोय दादा. मी तुम्हाला भरपूर वेळा बघितलाय. धन्यवाद धन्यवाद. तर बघितले उमटलेले पायाचे ठसे? पायाचे ठसे 2 आहेत उमटलेले. असं काठी अंगावर येतात. फर्स्ट टाइम, मी पण फर्स्ट टाइम आलो इकडं. भरपूर वेळा ऐकलंय आईचं मंदिर आहे इकडं, असं गुफेत आहे, परंतु आज आल्यावर असं प्रसन्न वाटलंय मन. याची इच्छा भरपूर होती, पण येईल करताना निमित्त आज भेटलाय मला. धन्यवाद. तुझ्या बोलण्यावरनच ऍक्च्युली समजते की तू किती प्रसन्न आहेस. तर येत आहे आपल्या इकडे मोऱ्या साईडला, तर नक्की एकदा भेट द्या. खूप पवित्र जागा आहे आणि नवसाला पावणारी आई आहे ना ही. हो, नवसाला पावणारी एकविरा आई आहे. हो, चालेल चालेल. धन्यवाद. थँक्यू.
दर्शनाला जाण्याचा हाच मार्ग आहे. चप्पल वगैरे शूज वगैरे असतील तरी चालतील. ट्रेकिंग करायला लागते एक टाईपची. हे बघा, सांभाळून जा. नाव काय? तर आपल्यासोबत धर्मा काका आहेत जे आपल्याला मदत करतात तिथपर्यंत पोहोचण्याचा. हे बघा, आणि वर आल्यावर तुम्हाला सुंदर दृश्य बघायला मिळते. बघा, पांजा डोंगरी ते पण दिसते. पांजा डोंगरी सोबत उरण रेल्वे स्टेशन पण तुम्हाला बघायला मिळते. बघा, उरणचा रेल्वे स्टेशन मस्त. हेच चला, आलोय आता डोंगराच्या वर, म्हणजे आपण मंदिराच्या वर आहोत. आपण इथेच जो गुफा आहे त्या गुफेमध्ये एकविरा आई स्वयंभू प्रकट झालेली आहे आणि त्याच्या वरच आपल्याला उमटलेले पायाचे ठसे बघायला मिळतात. येत आहे तर जरा सांभाळून, जरा रस्ता थोडा डोंगराकडचा आहे, तर आरामात पावलं टाकून या. इकडे बघताय पायाचे उमटलेले ठसे. हे बघा, जसं आपण सांगत आलोय एकविरा आई इकडनं चालत गेलेली आहे. अच्छा, हे खाली उतरताना आणि क्रॉस जाताना ना. हां, हे बघा, 2 पाय उमटलेले, आईचे 2 पाय उमटलेले आहेत आणि तेच तुम्हाला बघायला मिळते. हे बघा, म्हणजे असे आपले पूर्वज सांगत आलेत की इकडनं डोंगरातून एकविरा आई कारलेला गेलेली आहे ना. हां, तेच बघायला मिळते तुम्हाला. मेन हां, मलवली स्टेशन एकविरा आई कारला केव्सला जात गेलेलं आहे. चालेल, धन्यवाद माहिती देण्यासाठी आणि इथपर्यंत घेऊन येण्यासाठी. हाय, प्राप्ती शाळेत नाही आली. हो, बोल. मी सिनियरला बोल. चालेल, कायच नाही बोलत. चला. चला तर मंडळी, आलो आपण घरी आणि घर बसले तुम्हाला आई भवानी मातेचे दर्शन करायला मिळाले ना, तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि एकविरा आईचे उमटलेले पाय बघून तुम्हाला कसे वाटले तेही नक्की कमेंट करून सांगा. आणि आणखी माहिती असेल याबद्दल तर तेही कमेंट करा. तर अनया आहे आपल्यासोबत. ज्यांनी कोणी चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांना काय करायला पाहिजे? सबस्क्राईब. कारण उद्या आम्ही जाणार आहोत फिरायला. 3.5 पीठ नवरात्रीमध्ये तुम्हाला घर बसल्या बघायला मिळणार आहे. तर चॅनल सबस्क्राईब नाही केला तर नक्की करा. टिल देन टेक केअर, बाय बाय. एकविरा माते की जय.